नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 19 जून 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत आणि आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण शेअर मार्केट मराठीचं ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का हे मला तुम्हाला विचारायचं आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरचं मोबाईल ॲप आता उपलब्ध आहे आणि शेअर मार्केट मराठीच्या ह्या ॲपमध्ये शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता आपण द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर आजच्या आज करा. या ॲपची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये सगळ्यात पहिली पिन कमेंट जी असते त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्या ॲपच्या लिंक उपलब्ध आहेत. तुमच्या मोबाईलनुसार तुम्ही अँड्रॉइड किंवा iOS ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. दुसरी मला आठवण करून द्यायची आहे ती म्हणजे लाईव्ह मार्केट सेशन विषयी. या आठवड्यात आपण लाईव्ह मार्केट सेशन पुन्हा एकदा सुरू केलेली आहेत आणि उद्या म्हणजे गुरुवार दिनांक 19 जून 2025 रोजी पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपमधील सदस्यांसाठी लाईव्ह मार्केट सेशन होणार आहे. आजचं सेशन सर्वांसाठी ओपन होतं. उद्याचं सेशन पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपमधील सदस्यांसाठी असणार आहे. ह्याच्यामध्ये उद्याचं सेशन जे आहे हे पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपमधील सदस्यांसाठी असल्यामुळे ह्या सेशनची जी लिंक आहे ती जुन्या सदस्यांना त्यांच्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये मिळेल. आता जुने सदस्य म्हणजे काय, तर ॲप लॉन्च होण्यापूर्वीपासून जे पेड कोर्सचे किंवा प्रीमियम ग्रुपचे सदस्य आहेत त्यांना आपण जुने सदस्य असं म्हणतोय. तर त्यांना ऑलरेडी त्यांचे त्यांचे ग्रुप व्हॉट्सअप किंवा टेलिग्राममध्ये तयार झालेले आहेत. त्यामध्येच त्याची लिंक मिळेल आणि जे नवीन सदस्य आहेत म्हणजे ज्यांनी ॲप लॉन्च झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रीमियम ग्रुप किंवा पेड कोर्स खरेदी केलाय तर अशा सदस्यांना ह्या सेशनची लिंक ॲपमध्ये त्यांच्या कोर्सच्या नोटीस बोर्ड सेक्शनमध्ये मिळणार आहे. तुम्ही जर आपलं ॲप कसं वापरायचं हे बघितलं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ॲप मध्ये गेल्यानंतर सगळ्यात वर परचेस कोर्सेस असा ऑप्शन दिसतो ज्यामध्ये आपण जो कोर्स घेतलेला असतो तो तिथे दिसतो. त्याला क्लिक केलं की एक आणखीन विंडो ओपन होते. त्याच्या आतमध्ये वर कंटेंट वगैरे असं असतं आणि शेवटी उजव्या बाजूला कोपऱ्यात नोटीस बोर्ड असतो. तर नोटीस बोर्डमध्ये आपण ही लिंक शेअर करणार आहोत आणि त्याचं नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतं. तुम्ही नोटिफिकेशन ऑन ठेवलं असेल ॲपचं तर तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा त्या नोटीस बोर्डचं मिळत असतं. तर तिथे तुम्हाला ती लिंक मिळणार आहे. तर हे झालं उद्याच्या सेशन विषयी. परवाचं म्हणजे शुक्रवारचं जे सेशन असणार आहे हे सर्वांसाठी असणार आहे आणि त्याची लिंक आपल्याला उद्या संध्याकाळी ग्रुपमध्येच सर्व जे आपले फ्री कोर्सेसचे ग्रुप आहेत व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक त्यामध्ये शेअर केली जाणार आहे. आपल्याला माहितीच आहे की सेशन सकाळी 9 वाजता चालू होतं आणि जर व्यवस्थित पूर्ण वेळ आपण घेतलं तर 10:30 वाजेपर्यंत हे सेशन असतं. तर हे झालं लाईव्ह मार्केट सेशन विषयी. आता मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आणि ती म्हणजे आपला नवीन कोर्स आणि सर्व्हिस आता आपण लॉन्च करतोय. त्याची माहिती मला अगदी थोडक्यात आता इथे सांगायची आहे. तर उद्या म्हणजे गुरुवार दिनांक 19 जून 2025 रोजी आपला जो बहुप्रतीक्षित मेगा कोर्स आहे तो लॉन्च होतोय आणि ह्या कोर्समध्ये आपण ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या 4 शास्त्रांवर आधारित मार्केटचं विश्लेषण कसं करायचं असतं हे या कोर्समध्ये शिकवलं जाणार आहे. अतिशय मोठा असा कोर्स आहे. 6 महिन्याच्या आसपास त्याची म्हणजे त्याच्यासाठी कोर्स ड्युरेशन असणार आहे आणि ह्यामध्ये आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये म्हणजे जरी दिसताना हे सर्व टर्म्स अवघड दिसत असले ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, टेक्निकल अनालिसिस किंवा मॅथमॅटिक्स तरी अतिशय सोप्या भाषेमध्ये अगदी 8वीच्या एखाद्या विद्यार्थ्याला, सामान्य विद्यार्थ्याला सुद्धा समजेल इतक्या सोप्या भाषेमध्ये आपण मार्केटचं विश्लेषण ह्या 4 शास्त्रांच्या आधारे कसं करायचं ते या कोर्समध्ये शिकणार आहे. अतिशय सोपी पद्धत आहे आणि एकदम छोटं टूल त्याच्यासाठी मी बनवलेलं आहे जे हे कोर्स केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व डिटेलमध्ये शिकता येणार आहे. हा कोर्स आता ह्या कोर्सची टॅगलाईनच अशी आहे की हा कोर्स केल्यावर मार्केट विश्लेषणासाठी इतर कोणताही कोर्स करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे तुम्ही स्टॉक असू देत, इंडेक्स असू देत,
कमॉडिटी असू देत, करन्सी असू देत किंवा अगदी क्रिप्टोकरन्सी असू देत, कोणत्याही प्रकारच्या ज्याचं आपल्याला चार्ट मिळू शकतो, अशा कुठल्याही प्रकारच्या मार्केटचं विश्लेषण तुम्ही ह्या कोर्सच्या सहाय्यानं करू शकता. मग ते इंडियन इक्विटी असू दे, US इक्विटी असू दे, कुठलंही तुमचं इक्विटी असू देत किंवा त्याच्यामधले कुठलंही इन्स्ट्रुमेंट असू दे, त्याचं विश्लेषण आणि त्याच्या लेवल्स तुम्ही ह्या कोर्समध्ये कशा काढायच्या हे शिकू शकता. तर हा कोर्स उद्या लॉन्च होतोय. त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळेल आणि उद्या सकाळी जे सेशन असणार आहे पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांचं, त्याच्यामध्ये थोडीशी त्याची माहिती सांगितली जाईल. पहिल्या बॅचसाठी खूप मोठी ऑफर असणार आहे. उद्याच तो लॉन्च होतोय, त्यामुळे उद्यापासून त्याच्या ऍडमिशन स्टार्ट होतील आणि साधारणपणे 5 किंवा 10 जुलैपर्यंत त्याच्या ऍडमिशन घेण्याची मुदत असणार आहे आणि त्यासाठी खूप मोठी ऑफर असणार आहे. ही ऑफर परत मिळणार नाही. ओके, काय असेल ती सर्व माहिती उद्या सांगितली जाईल. तसंच आपण हे झालं कोर्स विषयी. आपण एक नवीन सर्व्हिस देखील उद्या लॉन्च करतोय. इंडेक्स मधली रिव्हर्सल आणि टार्गेट झोन ही सबस्क्रिप्शनवर आधारित सर्व्हिस देखील आपण उद्याच लॉन्च करतोय. आता ज्यांना काही कारणामुळे हा कोर्स करणं शक्य नाहीये, माझं तर असं स्पष्ट मत आहे की कसंही करून आपण हा कोर्स केला पाहिजे. पण काही कारणामुळे जर शक्य नसेल तर आपल्याला त्याचं ट्रायल बघायचं असेल. आता मी सफिशियंट ट्रायल दिलेली आहे आणि ते आपण आत्ताच थोड्या वेळात बघणार आहोत. तर इंडेक्स मधलं रिव्हर्सल आणि टार्गेट झोन म्हणजे काय, तर ह्याच सर्व गोष्टींचा वापर करून इंडेक्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे पण कळणार आहे की किती ॲक्युरेटली आपण त्या गोष्टी प्रिडिक्ट करू शकतो आणि त्या लेवल्स काढू शकतो. तर इंडेक्स मधलं रिव्हर्सल आणि टार्गेट झोन कसे काढायचे असतात, तर ते इथे शिकवले जाणार नाहीत या सर्व्हिसमध्ये. डायरेक्टली रेडीमेड तुम्हाला दिले जाणार आहेत. हा काही कोर्स नाहीये, ही एक सर्व्हिस आहे. बरोबर, आणि ही मेंबरशिप सर्व्हिस आहे, सबस्क्रिप्शनवर आधारित आहे. म्हणजे आपल्याला महिन्याचे काही चार्जेस भरावे लागतील. 1 महिन्याचं घेतलं, 3 महिन्याचं, 6 महिन्याचं, 1 वर्षाचं, अशी आपण सबस्क्रिप्शन घेऊ शकतो. त्याच्यावर सुद्धा उद्या त्याची माहिती तुम्हाला उद्याच लॉन्च होणार असल्यामुळे आपल्याला सांगितली जाईल. आता त्याचबरोबर येणाऱ्या काही दिवसात इतर सेगमेंटमध्ये म्हणजे स्टॉकमध्ये देखील रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनची सर्व्हिस चालू होणार आहे. कमॉडिटीमध्ये चालू होणार आहे. करन्सीमध्ये चालू होणार आहे आणि त्यानंतर क्रिप्टो करन्सीमध्ये सुद्धा ती सर्व्हिस चालू होणार आहे. तर त्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस असतील. तुम्हाला पाहिजे असेल तर ती सर्व्हिस तुम्ही घेऊ शकता. ह्या सर्व्हिसेसमध्ये आपल्याला मार्केटचं विश्लेषण करून दिलं जाणार आहे. कुठलाही ट्रेडचा कॉल दिला जाणार नाही. पण मार्केटचं विश्लेषण 90 to 95% परफेक्ट पद्धतीनं करून दिलं जाईल. कोणत्या एरियामध्ये रिव्हर्सल होऊ शकतं, रिव्हर्सल झाल्यावर कुठपर्यंत जाऊ शकतं, ह्याच्या लेवल्स तुम्हाला दिल्या जातील आणि त्याचं सॅम्पल दररोजच्या विश्लेषणाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताच आहात. बरोबर, आता आपल्याला थोडक्यात मला सांगायचं आहे की फ्री कोर्सच्या सदस्यांना आपण ह्या वर्षी 14 फेब्रुवारी ते 14 एप्रिल 2 महिने मी तुम्हाला ह्या इंडेक्स मधल्या रिव्हर्सल आणि त्याच्याबरोबर स्टॉक मध्ये पण देत होतो. तर 2 महिने आपण काय केलं, ती डेमो आपल्याला फ्री डेमो उपलब्ध करून दिलाय. कोणतीही सर्व्हिसचा इतका मोठा फ्री डेमो उपलब्ध होत नाही. बरोबर, पण मी 2 महिने तो करून दिला. आणखीन पण देणार होतो, पण त्याच्यासाठी लाईक आणि कॉमेंटच्या काही रिक्वायरमेंट सांगितल्या होत्या, पण त्या पूर्ण न केल्यामुळे आपण 2 महिने झाल्यावर ती सर्व्हिस फ्री कोर्सच्या सदस्यांना बंद केली. प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना आणखीन 1 महिना दिली, म्हणजे 14 फेब्रुवारी ते 14 मे अशी 3 महिने प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना मिळाली आणि पेड कोर्सच्या सदस्यांना आणखीन त्याच्यामध्ये 15 दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी ते 31 मे अशी 3.5 महिने आपण ही सर्व्हिसचा फ्री डेमो दिलेला आहे. बरोबर, एवढा मोठा फ्री डेमो कधीही कुठेही कोणीही देत नाही. एवढा मोठा फ्री डेमो आपण दिलेला आहे. त्याचबरोबर दररोजच्या लाईव्ह सेशनमध्ये तसंच दररोजच्या दैनंदिन विश्लेषणामध्ये आपण त्याच्यात थोडंसं हिंट देत असतो. तर अशा प्रकारे ह्या 2 गोष्टी उद्या लॉन्च होत आहेत. उद्या त्याची माहिती तुम्हाला ग्रुपवर व्हिडिओच्या माध्यमातून, टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून दिली जाणार आहे. आता आपण काय करूया, आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया
चार्टवर आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलाय. आपण इथे बघू शकता की आज आपल्याला खूप गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं आणि गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर साधारण पहिल्या 1 मिनिटामध्येच मी ही 24,772 ची लेवल जी आहे ही तुम्हाला इथे काढून दिली होती आणि सांगितलं होतं मार्केट ह्याच्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळणार नाही. तर ही लेवल आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता मी आज काय करतो आणि ही लेवल सुद्धा आपण कशाच्या साहाय्यानं काढली होती? ही लेवल सुद्धा आपण जो आता उद्या एक मेगा कोर्स लॉन्च करतोय त्यामध्ये ज्या कन्सेप्ट शिकवल्या जाणार आहेत त्याच्या साहाय्यानं ही लेवल काढलेली होती. आणि मी तुम्हाला काय करतोय नुसतं सांगतोय असं नाही. आजचं लाईव्ह सेशन बरेच जण लाईव्ह सेशन अटेंड करत नाहीत किंवा रेकॉर्डिंग बघत नाहीत. मी आज काय केलंय तुम्हाला त्याचं क्लिप ऐकवतो. त्यासाठी मी तुम्हाला यूट्यूबवर घेऊन जातोय. आता इथे तुम्हाला दिसतंय हे स्पेशल लाईव्ह मार्केट सेशन आहे. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स 18/6/2025. तुम्ही खाली बघितलं तर दिसेल स्ट्रीम लाईव्ह 10 अवर्स अगो 10 तासापूर्वी मी आता जो व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्याच्या 10 तासा अगोदर हे सेशन लाईव्ह तुम्हाला स्ट्रीम केलं होतं आणि मी आता फुल स्क्रीन करतोय आणि तुम्हाला मार्केट चालू होऊन जवळजवळ 49 सेकंद झालेत फक्त आणि मी तुम्हाला अजून इथे ती लेवल दिसत नाहीये बघा. आता इथून पुढे माझा जो आवाज येईल हा व्हिडिओ मधला आवाज असेल जो लाईव्ह सेशन मध्ये सकाळी 9:15 49 सेकंदानंतर मी काय काय सांगितलं ते तुम्हाला 1 मिनिटाची क्लिप तुम्हाला ऐकवतो. ओके. ओके. निफ्टीमध्ये ना आपल्याला एक लेवल आहे. ह्या लेवलच्या जर खाली गेलं तर मग आणखीन सेलिंग वाढू शकतं. याच्या खाली जर टिकलं 24,772 ची लेवल आहे. ओके. याच्या ओके. तर मी ही लेवल तुम्हाला 9:16 दिलेली होती. सकाळी पहिल्या 1 मिनिटामध्येच दिलेली होती, की ह्याच्या खाली जर गेलं तर सेलिंग वाढू शकतं. याचा अर्थ काय ह्याच्या खाली नाही राहिलं तर वर जाऊ शकतं आणि मी तेच तुम्हाला मागच्या 2 दिवसापासून सांगत होतो, की आपल्याला इथे ओपन झाल्यानंतर ह्या एरियामध्ये सांगितलं होतं, की सेलिंग येणार आणि इथे साधारणपणे असं कुठेतरी आपण इथे लेवल काढून दिलेल्या होत्या, की ह्या लेवलच्या आसपास आल्यावर रिव्हर्सल होऊ शकतं. थोडंसं खाली जाऊन झालं याची पण हे सांगितलेली होती आणि त्यानंतर ज्यावेळेला हा बाउन्स यायला लागला त्यावेळेला ही वरची लेवल बघा ज्या लेवलच्या आसपास आल्यानंतर मार्केटनं आज दिवसभराचा हाय बनवला आणि सेलिंग आलं म्हणजे इथे आपण हे सांगितलं होतं की ह्या लेवलच्या खाली जात नाही तोपर्यंत मोठं सेलिंग येणार नाही. त्यानंतर वर जाताना हे सांगितलं होतं की हे आपलं पहिलं टार्गेट असेल. तर पहिल्या टार्गेटसाठी मी काय सांगितलं होतं आणि ही लेवल किती वाजता दिली होती ते तुम्हाला मी पुढच्या क्लिपमध्ये ऐकवतोय. म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येईल की आपण उद्या जो कोर्स लॉन्च करतोय त्याच्यामध्ये किती ॲक्युरेटली आपल्याला लेवल्स काढता येतात. मी पुन्हा इथे जातोय, थोडंसं आता पुढे नेतोय आणि मी तुम्हाला ते ऐकवतो. ओके. आता इथे 9:24 साधारण 9:25 आसपास आहे. अजून वरची लेवल दिलेली नाहीये. बरोबर? तर ती लेवल आता इथे मी थोडंसं झूम करून मोठ्या ह्याच्यात दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता 9:24 सेकंदानंतर काय सांगितलं आहे का? पुढचा आवाज व्हिडिओतला असेल. कारण जर आपल्याला सेशन पूर्ण वेळ नाही घेता आलं तर साधारणपणे प्रिएम्प्ट करून एक पहिलं टार्गेटच्या दृष्टीनं इथपर्यंत जाऊ शकतं. याच्यावर टिकलं तर अर्थात. ओके. म्हणजे ही बघा 24,942 ची लेवल मी 9:25 दिलेली होती आणि मार्केट अजून खाली होतं. 24,874 च्या आसपास होतं निफ्टीची किंमत आणि इथपर्यंत जाऊ शकतं हे पहिलं टार्गेट आहे. आपल्या ह्या सिस्टीममध्ये पहिल्या टार्गेटला जास्त महत्त्व असतं. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या लेवलपर्यंत जाऊ शकतं आणि ज्या वेळेला इथे गेल्यानंतर इथे काय होऊ शकतं, इथे एम पॅटर्न कसा बनू शकतो आणि हा एम पॅटर्न इथे बनलाय बघा. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये सुद्धा बनलाय असा. पण तो जर तुम्ही 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये गेलात तर व्यवस्थित क्लिअर दिसू शकेल. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जातो. ह्या लेवलला बघा एम पॅटर्न बनलाय आणि हा एम पॅटर्न सुद्धा इथे बनू शकतो हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि एम पॅटर्न बनल्यानंतर
मार्केटमध्ये निफ्टीमध्ये सिस्टमॅटिक सेलिंग येणार हे पण सांगितलेलं होतं. ओके, तर ती सुद्धा क्लिप ऐकवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इतक्या व्यवस्थित पद्धतीनं तुम्ही हे विश्लेषण करू शकता, ज्या पद्धतीनं मी तुम्हाला हे विश्लेषण करून दाखवलंय. तर त्याच्यासाठी मी थोडंसं आणखीन पुढे नेतोय, म्हणजे तुम्हाला ते पण लक्षात येईल की काय होईल हे आपण किती ॲक्युरेटली प्रेडिक्ट करू शकतो ह्या सिस्टीमच्या सहाय्यानं. मी आजच्याच सेशनमध्ये आपण पुढे जाऊया. ओके, साधारण 9:51 आसपास, 10 वाजताच्या आसपास सेशन बंद केलं. त्यावेळेला बघा इथे ऑलरेडी रेझिस्टन्स छोटासा घेतला होता आणि त्यानंतर मी काय सांगितलंय, पुढचा आवाज माझा सकाळच्या लाईव्ह सेशन मधला 9:50 काय सांगितलंय तो आहे, व्हिडिओ मधला आवाज आहे, आपण प्ले करूया. वर्ष लागली आणि त्यानंतर ते समजलं, बरोबर. तर तुम्हाला सुद्धा काय करावं लागेल ते समजायला आता मी आहे, त्यामुळे थोडंसं तुम्हाला त्याच्यात मदत होईल. ओके, प्रिया मॅडम, गुड मॉर्निंग. ओके, तर मी आता काय करतो, थोडक्यात आज आटपूया. 10 वाजेपर्यंत अजून 7-8 मिनिटं आहेत. मला आता सांगायचं असं आहे, पुढचं विश्लेषण माझं असं आहे निफ्टी फिफ्टीसाठी. निफ्टी फिफ्टीसाठी आपल्याला हे सेलिंग झालं, सेलिंग नंतर वर आलं, पहिल्या टार्गेट जवळच बरोबर आपल्याला रेजिस्टन्स घेत आहे. ओके, तर हे सगळं आपल्याला परफेक्ट आल्यानंतर निफ्टी फिफ्टीमध्ये आता एक सिस्टमॅटिक सेलिंग येण्याची शक्यता आहे. कधी येईल मला माहित नाही, बरोबर. जनरली पहिलं टार्गेट आल्यानंतर थोडासा मी साशंक होणार, बरोबर, की आता ह्याच्या वर टिकलं असतं ना, 942च्या वर टिकलं असतं, तर मग 978, 25,000, 25,037 ही टार्गेट मी ठेवली असती डोक्यात, बरोबर. अजून सुद्धा मी सेलिंग येणार असं म्हणत नाहीये. कदाचित काय होतं, ह्या दोन ह्याच्यामध्ये एवढं मोठं आपल्याला बाईंग झालंय किंवा शॉर्ट कव्हरिंग झालंय, त्यामुळे हे थोडंसं खाली येणारच आहे, बरोबर. ह्या लेवलच्या आसपास, कारण ही लेवल ब्रेकआउट दिली आहे, ह्या लेवलच्या आसपास येणारच आहे. इथून जर परत वर जायला लागलं तर परत बाउन्स येऊन आपल्याला ही टार्गेट्स येतील सुद्धा कदाचित, बरोबर. पण जर समजा इथे काय होईल, जर सेलिंग येणार असेल तर इथे आपल्याला एक एम पॅटर्न बघायला मिळेल. कशा पद्धतीने दिसेल, समजा सेलिंग येणार असेल तर कसं होईल ते सांगतो. येईलच असं आता सांगत नाही, कदाचित ते थोडं आणखीन म्हणजे तेजी झाल्यावर मग सेलिंग येणार. पण जेव्हा येईल त्यावेळेला पहिलं असं सेलिंग येईल, त्यानंतर काय होईल, या लेवलचा सपोर्ट घेईल, मी इथे आलं तर सांगतोय. त्यानंतर एक बाउन्स येईल, हा बाउन्स परत हा हाय पर्यंत जाणार नाही आणि इथून परत खाली जायला लागेल. आणि जर इथे एम पॅटर्न बनला ना, आता 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर एम पॅटर्न बनत नाही तोपर्यंत मी सेलिंग नाही करणार. ओके, एम पॅटर्न बनला पाहिजे आणि मग मला लक्षात येईल की जेव्हा एम पॅटर्न बनेल त्यावेळेला आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की मग निफ्टी सिस्टमॅटिकली सेलिंग झोनमध्ये येईल किंवा सेलिंगचा किंवा बिअरिश ट्रेंडमध्ये निफ्टी येऊ शकेल असं आपल्याला वाटतंय. ओके, आता हे येतंय एवढ्याच्या ओके, तर म्हणजे आपण त्याच वेळेला सांगितलं होतं की कशा पद्धतीनं इथे एम पॅटर्न बनल्यानंतर इथे बघा आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर दाखवतोय, त्यावेळेला 15 मिनिटं सांगितली होती. 15 मिनिटामध्ये तुम्हाला क्लिअर दिसणार नाही नवीन असाल तर. तुमचा अनुभव चांगला असेल तर 15 मिनिटामध्ये तुम्हाला एम पॅटर्न दिसेल. तर 5 मिनिटामध्ये आणि सांगतानाच सांगितलं होतं की इथून सेलिंग येते, वर जाताना हा हाय ब्रेक करणार नाही आणि खाली जायला लागलं, एम पॅटर्नचा ब्रेकआउट आला तर सिस्टमॅटिक सेलिंग येणार हे मी तुम्हाला सांगितलं होतं. बिअरिश ट्रेंडमध्ये रूपांतरित होणार हे सांगितलं होतं. आणि ह्याच्यापेक्षा आपण किती ॲक्युरेटली सांगू शकतो मार्केट, मी तिन्ही ठिकाणी, ह्या ठिकाणी सांगितलं, ह्या ठिकाणी सांगितलं, ह्या ठिकाणी सांगितलं आणि त्यानंतर आपलं 10 वाजताच्या आसपास सेशन संपलं होतं. त्याच्यानंतर हा एम पॅटर्न बनला आणि सेलिंग आलं. म्हणजे या पद्धतीनं इतकं परफेक्ट आपल्याला लेवल बाय लेवल एम पॅटर्न बनणार इतक्या ॲक्युरेटली मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर. तर इतक्या ॲक्युरेटली आपल्याला इथे मार्केटमध्ये विश्लेषण करता येतं. आणि हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर आपण तो मेगा कोर्स लॉन्च करतोय. माझ्या इतकंच चांगल्या पद्धतीनं विश्लेषण तुम्ही देखील करू शकता. काय झालं बघा, आता आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जाऊया. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर गेलो, इथपर्यंत आलं आणि ही लेवल जी दिली होती ना, या लेवलच्या आसपास आपल्याला सपोर्ट घेतलेला दिसतोय, तिथेच बाउन्स आला. ठीक आहे, आता आपल्यासाठी काय झालंय, हे आज झालं, बरोबर. आज काय झालं ते तुम्हाला सांगितलं, लाईव्ह मार्केटमध्ये सांगितलं होतं, होण्याच्या आधी गोष्टी सांगितल्या होत्या आणि त्या पद्धतीनं होताना आपल्याला इथे बघायला मिळाल्या. आता उद्या काय होऊ शकतं, उद्यासाठी ना आपल्याला ही एक लेवल दिली आहे बघा, 24,792-93च्या आसपास लेवल आहे. 24,792च्या आसपास ही लेवल आहे. उद्या जर समजा ह्याच्या खाली टिकलं, 15 मिनिटाच्या कॅन्डलनं ह्याच्या खाली क्लोजिंग दिलं किंवा स्पीडमध्ये ओपनिंग नंतर गॅपडाऊन ओपन झालं आणि खाली जायला लागलं, तर आपल्याला काय काय टार्गेट असू शकतात. तर साधारणपणे 24,800च्या खाली टिकतंय म्हटल्यानंतर पहिलं टार्गेट नॅचरली काय असणार, 24,750 असणार. त्याच्या खाली टिकलं तर दुसरं टार्गेट काय असणार, नॅचरली 24,700 असणार. तिसरं टार्गेट काय असणार,
तिसरं टार्गेट नॅचरली 24,650 असणार. म्हणजे मी तुम्हाला आता परत ही टार्गेट दाखवतोय. साधारणपणे काय असेल, या लेवलच्या आसपास 24,750 असेल, या लेवलच्या आसपास 24,700 असेल आणि ह्या लेवलच्या आसपास 24,650 असेल. फक्त मध्ये ही एक सपोर्टची लेवल आहे, त्यामुळे थोडंसं इथून खाली येताना इथून म्हणजे आत्ता जिथे आहे 800 पासून 24,675 पर्यंत जरी आलं तरी 1,200 पॉईंटच्या आसपास आपल्याला याच्यामध्ये निफ्टीमध्ये खाली टार्गेट बघायला मिळू शकतं. तर अशा प्रकारचं मला उद्या वाटतंय. अर्थात जोपर्यंत 792च्या खाली टिकत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या सर्व गोष्टी होताना दिसणार नाहीत. जेव्हा ते टिकायला लागेल, त्याच्या खाली यायला लागेल, त्यानंतर आपल्याला ह्या लेवल्स बघायला मिळू शकतात. ह्याच्यापेक्षा जास्त आता मी ह्या कशा सांगितल्या, की आपल्याला राउंड फिगरच्या लेवल सांगितल्या. ॲक्युरेट टार्गेट पाहिजे असतील तर ते उद्याच्या सेशनमध्ये, लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तसंच आपण सोमवारीच दररोजच्या महत्त्वाच्या वेळा देत होतो आणि ते मेगा कोर्समध्ये त्या वेळा काढायला पण मी शिकवणार आहे. तर आजसाठी फक्त 2:30 वाजताची लेवल 2:30 वाजताची वेळ दिली होती. तुम्ही बघू शकता हे जे सेलिंग स्टार्ट झालं इथून म्हणजे हे पहिल्यांदा तेजी झाली आणि हे सेलिंग आलं बरोबर 2:30 वाजता. 14 वाजून 15 मिनिटांची ही कॅन्डल आहे, 2:30 वाजता संपते. त्याच वेळेला ते सेलिंग थांबलं. ओके, 2:30 वाजताच बरोबर म्हणजे हे सेलिंग जे चालू झालं होतं हे बरोबर 2:30 वाजता थांबलं आणि त्यानंतर आपल्याला बाउन्स बघायला मिळाला. ओके, तर ह्या वेळा सुद्धा म्हणजे नुसतं कुठून सेलिंग येईल नाही, किती वाजेपर्यंत येईल हे देखील इनडायरेक्टली आपल्याला इथे बघायला मिळालं. ठीक आहे, तर ह्या सर्व वेळा आपण काढू शकतो, लेवल्स काढू शकतो. त्याच्यासाठी तो कोर्स आहे, त्याची माहिती उद्या आपण देणार आहोत. उद्या काय होऊ शकतं थोडक्यात सांगितलंय. हे झालं निफ्टीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि पटापट बँक निफ्टीचं विश्लेषण बघूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्हाला ह्याच पद्धतीनं वरच्या बाजूला हे टार्गेट दिलं होतं. पहिलं टार्गेट हे होतं, दुसरं टार्गेट हे होतं. पहिल्या टार्गेटच्या वर टिकलंच नाही बघा. पहिली ग्रीन कॅन्डल बनली, त्याचा हाय मोडला नाही. दुसरी ग्रीन कॅन्डल बनली, त्याचा हाय मोडला नाही. तिसरी ग्रीन कॅन्डलचा हाय अगदी थोडक्यात मोडल्यासारखा झाला आणि सेलिंग स्टार्ट झालं. बरोबर, तर इथे ऑलरेडी एम पॅटर्न बनलेला होता. बरोबर, तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्हाला इथे दाखवतो 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर, कारण तुम्ही अनुभवी नसाल तर तुम्हाला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तो दिसणार नाही, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर दिसेल. इथे हेड अँड शोल्डर पॅटर्न पण बनलाय, पण इथे असा एम पॅटर्न बनलाय का? नाही, कारण इथे वर गेलं. माझं म्हणणं काय असतं, पहिला हाय आहे ना त्याच्या वर दुसऱ्यांदा जाताना जाता नाही लेवल, ती गेली तर हा एम पॅटर्न आपल्यासाठी व्हॅलिड नाही. तर त्यामुळे दुसरा एम पॅटर्न कधी बनला? इथे बनलं, सेलिंग आलं, परत बाउन्स आला आणि इथे बघा पहिला हाय वर आहे, दुसरा हाय खाली आहे. हा परफेक्ट एम पॅटर्न आहे आणि ह्याचा सेलिंग आल्यानंतर, ह्याचा लो तुटल्यानंतर आपल्याला एक खूप मोठं सेलिंग बघायला मिळालं. कालच ही लेवल दिलेली होती. या लेवलच्या आसपास आल्यावर एक बाउन्स झाला, या लेवलच्या आसपास सपोर्ट घेतलं. परत ह्या 2 लेवल आहेत ना, ह्या कालच दिल्या होत्या. याच्यावर तेजी होऊ शकेल म्हणून सांगितलं होतं, ह्याच्यावर मंदी होईल म्हणून सांगितलं होतं. खूप गॅप डाऊन झालं आणि हीच मोठी मूव्हमेंट झाल्यामुळे आपल्याला मग ह्या लेवल फक्त सपोर्ट रेझिस्टन्ससाठी राहिल्या. दिवसभरामध्ये त्या लेवलनं सपोर्ट रेझिस्टन्सच काम केलेलं आपल्याला दिसतंय. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर गेलो तर आपल्याला व्यवस्थित दिसेल. हे बघा इथे रेझिस्टन्सचं काम केलंय. ही लेवल होती. पहिलं टार्गेट जे होतं, नेक्स्ट टाइम पण परत तेच टार्गेट आलं आणि सेलिंग आलं. कारण ह्या लेवल मी टेक्निकली काढत नाही तर ॲस्ट्रोनुसार काढतो. त्यामुळे ह्या सर्व लेवलला तुम्हाला इथे सपोर्ट घेतला गेलाय. या लेवलला ह्या कालच दिलेल्या लेवल होत्या. इथे रेझिस्टन्स घेतला गेलाय. इथे बरोबर त्या ठिकाणी येऊन सेलिंग आलंय. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्यामुळे बघायला मिळतात. आता आपण काय करूया, उद्यासाठीचं विश्लेषण करूया. त्यासाठी ह्या लेवल सगळ्या काढून टाकूया. या लेवलला आपल्याला चं महत्त्व आत्तापुरतं उद्याच्या लेवल सांगण्यासाठी किंवा उद्याचं विश्लेषण सांगण्यासाठी काही नाही आहे. उद्या काय होऊ शकतं? उद्या मला असं वाटतंय की ओपनिंग नंतर एक सेलिंग येईल. कुठपर्यंत सेलिंग येईल? ह्या 2 लेवलपर्यंत येईल. ही लेवल कुठली आहे? 55,750 ची आहे. खालची लेवल कुठली आहे? खालची लेवल आहे 55,688 ची. तर ह्या 2 लेवल तुम्ही मार्क करून ठेवा. मला असं वाटतंय की उद्या इथपर्यंत सेलिंग येईल. कदाचित काय होईल, इथूनच बाउन्स येईल. कदाचित काय होईल, ह्या झोनमध्ये जाऊन बाउन्स येईल. कदाचित काय होईल, या खालच्या लेवलला टच करून बाउन्स येईल. बरोबर, कदाचित काय होईल, या खालच्या झोनच्या खाली जाऊन सुद्धा बाउन्स येईल. बरोबर, पण कोणत्याही परिस्थितीत हा जो लो बनलेला आहे, म्हणजे मी तो लो सुद्धा तुम्हाला काढून दाखवतो म्हणजे कन्फ्युजन व्हायला नको. जर कोणत्याही परिस्थितीत
इथून खाली येत असताना ह्या लेवलला जरी टच झालं 55,641, तरी मग मी आत्ता सांगतोय हे विश्लेषण उद्या चुकीचं ठरेल. बरोबर? म्हणजे मला काय वाटतंय, माझं विश्लेषण जर बरोबर होणार असेल तर इथून सेलिंग येईल, पण कोणत्याही परिस्थितीत ह्या लेवलला उद्या टच न होता एक बाउन्स बघायला मिळेल, असं मला वाटतंय. ओके, तर आपल्याला बघूया उद्या काय होतं. ह्या लेवलला टच झालं तर आपल्याला माहितीच आहे की आपल्या सिस्टीममध्ये 90 to 95% ॲक्युरसी आहे. 5 ते 10% वेळेला आपलं विश्लेषण चुकूच शकतं, कारण आपण काही देव नाही. परफेक्ट 100% करेक्ट सांगायला काही देव नाही. आणि माणूस आहे, माणूस हा चुका करतोच, तर त्यामुळे तसं होऊ शकतं. पण तसं नाही झालं तर या पद्धतीनं आपल्याला बाउन्स येऊ शकतो, असं बँक निफ्टीचं विश्लेषण आहे. पाहिजे असेल तर तुम्ही लक्षात ठेवा. अधिक माहिती उद्या, अर्थात उद्याचं सेशन सर्वांसाठी नाही आहे, तर त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला दिली जाईल. हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण. आता आपण सेन्सेक्सकडे येऊया. सेन्सेक्समध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल की तर मी सेन्सेक्समध्ये ही लेवल होती खालच्या बाजूला, दिली होती की नाही दिली होती, थोडंसं मला व्हिडिओ परत एकदा बघावा लागेल. पण टार्गेट लेवल मात्र दिली होती. 81,800चं पहिलं टार्गेट दिलेलं होतं. इथे सुद्धा एम पॅटर्न बनला. जे मी तुम्हाला निफ्टीमध्ये सांगितलं तेच बँक निफ्टीमध्ये, तेच सेन्सेक्समध्ये एम पॅटर्न बनला. हा एम पॅटर्न तुम्हाला जर लक्षात आला नसेल तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जावा. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर अगदी व्यवस्थित दिसतोय बघा. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर दिसतंय की ही तेजी झाली, त्यानंतर सेलिंग आलं, परत एक बाउन्स झाला आणि परत सेलिंग आलं. आणि हा लो तुटल्यानंतर खूप मोठं सिस्टमॅटिक सेलिंग येणार हे मी सांगितलं होतं. त्या पद्धतीनं सिस्टमॅटिक सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. टॉपला टार्गेट जवळ एम पॅटर्न घडला, हे सुद्धा आपल्याला इथे एक महत्वाची गोष्ट बघता आली. तर या पद्धतीनं आपण परफेक्ट विश्लेषण करू शकतो. आता हे झालं आज काय झालं. आपण आता काय करूया, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊया आणि उद्याची हिंट देऊन ठेवतो. बरोबर? उद्याची हिंट आपल्याला अशी आहे की आता ह्या लेवल्स चं तात्पुरतं महत्व आता नाही आहे, तर त्यामुळे मी त्या काढून टाकतोय. ॲस्ट्रोच्या कुठच्याच लेवल कधीही त्याचं महत्त्व संपत नाही, पण आत्ता आपल्याला उद्यासाठी त्याचं महत्त्व नाही आहे तेवढंसं. तर आता काय लक्षात ठेवायचं आहे, ही लेवल आहे 81,363 ची. ओके, ह्याच्या खाली जर एक 15 मिनिटाची कॅन्डल टिकली किंवा एक मोठं वेगानं सेलिंग आलं, तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक मोठं सेलिंग बघायला मिळू शकतं. साधारणपणे आपण काय करतो, निफ्टीमध्ये असेल तर 50-50 पॉईंट खालची टार्गेट ठेवतो. बँक निफ्टी मध्ये असेल तर 100-100 पॉईंट खालची टार्गेट ठेवतो. इथे आपण काय करूया, सेन्सेक्समध्ये साधारण 150-150 पॉईंट खालची टार्गेट ठेवूया. म्हणजे 81,363 आहे. आपण असं समजूया की 350 आहे, हिशोबाला सोपं पडेल. तर कुठपर्यंत जाऊ शकतं? 350 असेल तर 200 पर्यंत जाऊ शकतं. 150 पॉईंट खाली म्हणजे पहिलं टार्गेट 81,200 च्या आसपास असेल. ॲक्युरेट टार्गेट पाहिजे असेल तर ते उद्याच्या सेशनमध्ये मिळेल. मी अंदाजे सांगतोय 81,200 पर्यंत जाऊ शकेल. त्याच्या खाली आणखीन करा, 81,050 पर्यंत जाऊ शकतं. ओके, अशा प्रकारे आपल्याला टार्गेट्स बघायला मिळतील. पहिल्या टार्गेटची थोडीशी शक्यता जास्त असते. 81,200 च्या दिशेनं सेन्सेक्स येऊ शकतो. ओपन झाल्यावर जर ह्याच्या खाली टिकत असेल किंवा ओपन झाल्या झाल्या वेगानं खाली जात असेल, तर आपल्याला ही टार्गेट्स बघायला मिळू शकतात. हे झालं आज निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये काय झालं. उद्या काय होऊ शकतं हे विश्लेषण आपण, ह्या विश्लेषणाच्या आणि ह्या व्हिडिओच्या आपण शेवटच्या भागाकडे आलेलो आहोत. आपण, जर तुम्ही नवीन असाल शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर, तर तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे, बरीचशी माहिती सांगायची आहे. तुम्ही नवीन असाल तर तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपले व्हॉट्सअप, टेलिग्राम किंवा फेसबुक ग्रुप आहेत. व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, फेसबुक पण जॉईन करून ठेवा. तर त्या ग्रुपच्या लिंक ज्या आहेत ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. ग्रुपमध्ये खूप वेगवेगळी माहिती तुम्हाला शेअर केली जाते. त्याचबरोबर आपलं ॲप डाउनलोड करून घ्या, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. iOS प्लॅटफॉर्मवरचं ॲप सुद्धा आता उपलब्ध आहे. Androidवरचं तर पहिल्यापासून आहे. तर असे दोन्ही ॲप आहेत. तुमचा मोबाईल ज्या पद्धतीचा असेल त्या पद्धतीचं तुम्ही ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा. तर तुम्हाला काय होईल, शेअर मार्केट मराठीच्या सर्व अपडेट्स मिळत जातील. आता शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण हे 3 लेव्हलमध्ये दिलं जातं. पहिली लेवल आहे फ्री कोर्स, दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप, तिसरी लेवल आहे पेड कोर्स. ओके,
फ्री कोर्सची माहिती सांगतोय. आजचा जो व्हिडिओ तुम्ही बघताय हा फ्री कोर्सचा आत्ताचा व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे. आज सकाळी जे सेशन झालं बरोबर, एक दिवस आड सर्वांसाठी जे लाईव्ह सेशन असतं, ज्यामध्ये मी ॲक्युरेटली तुम्हाला तीनही ठिकाणच्या गोष्टी प्रेडिक्ट करून सांगितल्या, तर ते सेशन सुद्धा एक दिवस आड जे तुम्हाला मिळतं, हा सुद्धा फ्री कोर्सचाच पार्ट आहे. त्यासाठी कुठलाही चार्ज मी तुमच्याकडून घेत नाही. त्याबरोबर आपले 3 वेगवेगळे कोर्सेस आहेत. पहिला कोर्स आहे, तुम्ही अगदी नवीन असाल, शेअर मार्केटचं तुम्हाला काहीच माहीत नसेल, तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स म्हणून आहे. अतिशय उत्तम पद्धतीनं संपूर्ण शेअर मार्केट त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे. दुसरा जो कोर्स आहे, तुम्हाला सर्व बेसिक गोष्टी कळल्यानंतर टेक्निकल एनालिसिस कसं करायचं, कोणत्याही पेड कोर्समध्ये शिकवली जात नाही इतकी चांगली माहिती त्या टेक्निकल एनालिसिस कोर्समध्ये आहे. आणि तो कोर्स झाल्यानंतर जर तुम्हाला ट्रेडर व्हायचं असेल, तर मला ट्रेडर व्हायचं आहे असा तिसरा कोर्स आहे. तर असे 3 कोर्स, 2 सर्व्हिसेस या फ्री कोर्समध्ये दिल्या जातात. कोणीही YouTubeवर किंवा सोशल मीडियावर इतक्या सगळ्या सर्व्हिसेस फ्रीमध्ये देत नाही. हे आपले सर्व कोर्सेस ॲपमध्ये उपलब्ध आहेत. ओके. तुम्हाला जर फ्री कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल, तर फ्री कोर्स असा हे 2च शब्द टाइप करा आणि हा WhatsApp मेसेज या नंबरला पाठवा. तुम्हाला त्याची माहिती पाठवली जाईल. त्याच पद्धतीनं जर प्रीमियम ग्रुप जॉइन करायचा असेल, तर प्रीमियम ग्रुप असे 2च शब्द टाइप करा आणि हा WhatsApp मेसेज या नंबरला पाठवा. प्रीमियम ग्रुपची माहिती तुम्हाला WhatsAppवर पाठवली जाईल. पेड कोर्सच्या ॲडमिशन आता ॲपमध्ये चालू आहेत. प्रीमियम ग्रुपसाठी मेंबरशिप सुद्धा तुम्हाला ॲपमधनं घेता येते. तुम्हाला पेड कोर्सची अधिक माहिती पाहिजे, तर पेड कोर्स असा WhatsApp मेसेज आपल्याला या नंबरवर पाठवला की तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल. मेगा कोर्स उद्याच लॉन्च होतोय. त्याची माहिती, त्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्याच ग्रुपमध्ये शेअर केला जाणार आहे. तर हे झालं आजच्या व्हिडिओविषयी. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी तुम्हाला उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि बघून झाल्यानंतर त्याच्या खाली एक चांगलीशी कमेंट करा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न, शंका विचारू शकता. तुमचा अभिप्राय सुद्धा तिथे लिहू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.